जेवायला बस थांबली. नंतर एका मुलीची आणि माझी बस हुकली आणि रात्री हॉटेलमध्ये ती आणि मी थांबलो. रात्रभर मी तिला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गावाहून मी शहराकडे निघालो होतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि मी फिरायला निघालो. माझा 4-5 दिवस फिरायचा प्लॅन होता. संध्याकाळचे 5 वाजले आणि मी शहरामध्ये पोहोचलो. तिथून मी दुसरी बस पकडली. बसमध्ये एक अशी सुंदर मुलगी आली होती, गुलाबी ड्रेसमध्ये. तिचा रंग जणू गुलाबी दिसत होता. मी ज्या सीटवर बसलो होतो तिथे जागा होती. मी मनातल्या मनात म्हणालो, माझ्याजवळ बस. पण ती बाजूच्या सीटवर जाऊन बसली. माझी नजर तिच्यावरच होती. ती पण माझ्याकडे बघत होती अधूनमधून. थोड्या वेळाने बस जेवण्यासाठी थांबली. मी बसमधून खाली उतरलो आणि ती मुलगी पण. ती आतमध्ये टेबलवर बसली आणि तिने जेवण बोलवले. मी पण तिच्या शेजारच्या टेबलवर बसलो. माझी नजर काही तिच्यावरून हटेना. ती जेवण करत होती आणि मी तिच्याकडे बघत होतो. मी पण नंतर जेवण बोलवले. माझं अर्थच जेवण झालं होतं तर ती उठली. मी पण तिच्या मागेच गेलो आणि तिला मी बघितलं की तिने डोक्याला हात लावला होता. मी तिथे गेलो आणि ती मला म्हणाली, दादा, आपण ज्या बसमध्ये होतो ती बस गेली. मला बस गेल्याचं दुःख नव्हतं, पण तिने मला दादा म्हटलं याचं मला दुःख झालं होतं. ती तर परेशान झाली होती, कारण रात्रीचे 10 वाजले होते आणि आता तर कोणतीच बस येणार नव्हती. ती मला म्हणाली, आता काय करायचं दादा? मी तिला म्हणालो, प्लीज मला दादा नको बोलू, माझं नाव अक्षय आहे. ती थोडी हसली आणि नंतर ती मला अक्षय बोलू लागली. थोड्याच वेळात आमची ओळख झाली. तिचं नाव पूजा. मी तिला म्हणालो, आपण आज रात्री याच हॉटेलमध्ये थांबू. तिथे एक रूम बुक केली. रूममध्ये एकच बेड होती. एक बेड बघून पूजा म्हणाली, डबल बेडवाली रूम बघायची ना? पण तिथे डबल बेडवाली रूम नव्हती. पूजा म्हणाली, हे बघ अक्षय, मी तुझ्यावर भरोसा करून तुझ्यासोबत थांबले आहे. आम्ही दोघे एकाच बेडवर होतो. तिला लगेच झोप लागली, पण मला तर झोप लागेना. जवळ एवढी सुंदर मुलगी होती, मग झोप कशी येणार? आणि नकळत मी तिला स्पर्श केलाच. तिला लगेच जाग आली. पूजा मला म्हणाली, तू असं काही नको, थोडं दूर राहा. ती मला दूर करायची, पण मी लगेच तिच्याजवळ जात होतो. तिला जशी झोप लागायची मी लगेच ती तर मला सांगून सांगून थकली होती. रात्रभर मी तिला झोपू दिलेच नाही. सकाळी तिने मला हात जोडले आणि म्हणाली, परत तू कधी भेटू नको मला, असं म्हणून ती तिथून निघून गेली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.